आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हा तर काय झालं, कामं झाली समधी? हो, काम दिव्या सगळीच करून गेली मी। हे आपलं काहीतरी टाइमपास करते। म्हणजे आज तुझ्या आनंदाला दोन कारण आहेत। दोन कारण कुठली? एक काय तर लेक काम करून गेली समज, आणि दुसरं कारण आहे सगळी कामं लवकरात लवकर झाली, व्हाय का नाही? खरंय, दोन्ही मुलींचे संसार मार्गी लागले ना, यातच आपला आनंद आहे। काय हाय ग, हे समज बघ स्वामींच्या आणि पांडुरंगाच्या कृपानं झालेलं आहे। आता फक्त त्या शिवाचा शोध थांबला पाहिजे का समज कसं अगदी सुरळीत आणि आनंदी आनंद होईल। नाही, खरंच आहे, तो माणूस एकदा सापडला पाहिजे, म्हणजे शिवानी पण निश्चिंत होईल आणि तिच्या घरचे पण सगळे निश्चिंत होतील। तू कोण मेलाय ना, मुर्दा बसवला त्याचा, तो सापडायलाच पाहिजे। मी काय म्हणते, एकदा का तो माणूस सापडला, हे सगळं कोडं सुटलं की आपण दोन्ही जावयांना घरी बोलवूया आणि छान मानपान करूया त्यांचा। काय होय, ते तर करायचंच आहे। आणि त्या दोन्ही जावयासनी मला एक सांगायचंय, आता लय झालं समज तुमचं, आता जरा विचार करा आणि कामाला लागा लवकर। म्हणजे काय, नातवंड पंतवंड काहीतरी आम्हाला खेळवायला मांडीवर मिळू देत की, हे एकदा झालं का मग म्या डोळे मिटायला मोकळे। आई, बरं हे ना तुम्ही दोन्ही जावयांना सांगा, लेकींना सांगून काही अर्थ नाहीये। नाहीच आहे, कारण त्या तुझ्या वळणावर गेल्या, त्याच्यामुळे त्या काय ऐकायच्या नाही, जावयानाच सांगणार, म्हणजे जावईच विचार करणार याच्यावर। आई, पण हे जे सुखाचे दिवस का काय म्हणतात ना, ते हेच आहेत का आपले? होय, तुझी दृष्ट लागल, पायाला बघ काळ लागले तुझ्या। अहो, बघ की पायाला काळा, असं बघा, असं म्हण आहे काय रे बाबा? बघ कोण आहे ते, बघते। हा, चंदन शृंगारपूर इथेच राहतो का? हो, काय झालं? पार्सल आलं नाही नाही, तो आला की त्यालाच द्या ना तुम्ही, तो आता इथे नाहीये। हो, पण हे अर्जंट होतं, ते लागतील। काय रे बाबा? चंदन शृंगारपुराचं पार्सल। हा, मग तो इथं नाहीये, गॅरेज वर आहे, जा। हे बघा, माझ्याकडे वेळ नाहीये, तुम्ही त्यांना घरी बोलून घ्या प्लीज। हे घ्या। अरे येळ नाही कशाला, तिथं कैलास गॅरेज काय विचार आणि दे तिथं। अहो, गेला तो। ऐकत नाही, गेला निघून माजोरडा मेला। काही पोरं माजोरडेपणा करत्यात। नाही आहे ना विश्वास? हे बघ, हे काय? सुहासने मारले मला, धमकी दिली होती, मी जर काही बोलले तर मला आणि आपल्या घरच्यांना सगळ्यांना संपून टाकेन म्हणून। अश्रू, शिवा, 2 दिवसापूर्वी सुहासला मी बाहेर कोणासोबत तरी बोलताना ऐकलं, तो कोणाशी तरी बोलत होता, मी गेले तेव्हा तिथे कोणीच नव्हतं। तो सगळं हे एकटा करत नाहीये, त्याच्यासोबत कोणीतरी आहे, पण कोण आहे ना ते माहित नाही मला, पण मी नाहीये, प्लीज विश्वास ठेवा। काय झालं सीताई? नाही, ते मुलांना येऊ दे ना, आपण एकत्रच जाऊ, मागे पुढे गाड्या ठेवू। येतील ते मागून, आपण होऊ पुढे, चल। ताई, अगं चल तू, कीर्तीचं काहीतरी राहिलं असेल, आवरून येतील आणि सुहास आहे ना तो आणेल, तू ये। हा, चल। हो, ते घेऊन येतील ना, तुम्ही नका मुलांची काळजी करू। हा, मुलं येतील मागव, चल। काय झालंय सीता? माहित नाही का, अशी धडधड होते, भीती वाटते। अहो, ते इतके दिवस झालं घरात काही ना काही विपरीत घडतंय ना, म्हणून तुम्हाला असं होत असेल बघा। आणि खूप दिवस झाले तुम्ही घराच्या बाहेर पण नाही पडला, म्हणून चुकल्यासारखं होत असेल। चला, देवीचं दर्शन घेतलं ना का मन शांत होईल। हा, बरोबर आहे सीता, चल चल। देसाई,
आता एकमेकांची तोंड घ्या बघून, कारण तुम्ही पुन्हा आता घरी परत येणार नाही आहात. ही शेवटची ट्रिप आणि शेवटचं देवदर्शन. बरं झालं घर डोळे भरून बघून घेतलं. आता मुक्काम पोस्ट, देवाचं घर. तू घरातली आहेस ना ताई? पण नेहमी तो तुम्ही बोलता फार. मग आज काय झालं होतं? मी तेच सांगते शिवा. त्याने मला धमकी दिली होती, मला मारायची, आपल्या घरातल्यांना मारायची. मी कसं येऊन बोलू? माझी नाही हिंमत झाली अगं. पण त्या ड्रायव्हरला आणि रॉकीला सुहासनेच मारले. मी स्वतः ऐकलं. हे असं सगळं असेल तर आता सुहासच सगळ्याची उत्तरं देईल. आशु, सुहास, हे थांब. हे थांब. शिवा, आई, आशु, घरातले सगळे कुठे आहेत? कोणीच नाहीये घरात. म्हणजे तू भाऊंना फोन कर. शिवाला फोन करतो, 1 मिनिट थांब. काहीतरी वाईट घडणार आहे. मला खूप भीती वाटते आशु. थांब जरा, काही नाही, थांब. शिवा फोन उचलत नाही. तू भाऊंना ट्राय कर ना. भाऊंना फोन करतो, थांब. भाऊ भाऊ तुला बोलले होते. हा, हे बघ, वाटच बघत बसलाय इथे आपण. काय आजी, काय चाललंय? काय नाही, हे बघ तुझ्यासाठी काहीतरी देऊन गेलंय कोणतरी. माझ्यासाठी काय कोणी दिलं? आता कोणी दिलं? कोण पण आला होता ग? कुरिअरवाला आला हा. होता, तो देऊन गेलाय. पण असं कोणी मला पार्सल का पाठवेल म्हणजे? अरे का म्हणजे आता तुझ्या नवीन क्लायंट्सने पाठवलं असेल कोणीतरी. कसं शक्य आहे दिव्या? माझ्या कुठल्याही नवीन क्लायंटला आपल्या घराचा ऍड्रेस नाही माहिती. अरे मग अर्चनानं दिला असं. नाही आजी, अहो अर्चना जर काही कुरिअर पाठवणार असती ना तर तिने मला फोन केला असता. हे शक्यच नाही तिने पाठवायचं. आजी, तो जो कुरिअरवाला आला होता त्याचं टी शर्ट बघितलं का तुम्ही? म्हणजे त्याच्यावर काही चिन्ह वगैरे कुठल्या कंपनीचं आहे काय? तुला काय वाटलं रे? ना काही तरुण आहे काय? कोण कुठले कपडे घालून आलाय, काय नेसलंय ते बघायला काय विचारतो? चंदन तू पण ना बघ. वंदे, नाही नाही, त्यांनी असे काही कंपनीचे वगैरे कपडे घातले नव्हते, साधेच कपडे होते त्याचे. पण मग आई, जर माहित नाही तर मग माझंच पार्सल आहे हे कशावरून? अरे नाही नाही, त्यांनी तुझं नाव घेतलं ना, तुलाच द्यायचं असं सांगितलं. उघडून बघ. 1 मिनिट. आता आणि काय झालं याचं? काय झालं चंदन? न, काहीतरी आवाज येतो. कसला आवाज? टायमरचा. काही येडायस काय? घड्याळ बिड्याळ असेल पाठवलेलं. उघडून बघ. हे 1 मिनिट, 1 मिनिट.